जातीपातीच्या राजकारणाच्या पलीकडे एकीचं राजकारण हेच माझं राजकारण। ह्या मोठ्या मोठ्या पक्षांच्या झुंडीमध्ये आम्ही लहान आहोत, पण आम्ही प्रामाणिकपणे लढा देणारे आहोत। धारावीमध्ये गेल्या 40 वर्षांच्या अधिक वर्षांपासून एक पक्ष सत्तेमध्ये आहे आणि आज तोच पक्ष इकडच्या कचऱ्याविषयी बोलतो, इकडच्या सांडपाण्याविषयी बोलतो, इकडच्या घाणीविषयी बोलतो। म्हणजे हे बोलताना त्यांना 2 मिनिटं विचार करायला पाहिजे। रिडेव्हलपमेंट ही इकडच्या लोकांची असली पाहिजे, ना की इकडच्या 500 एकरच्या जागेऐवजी इकडची मुंबईतली 1,500 एकरची जमीन अदानीच्या घशात घालण्याचा हा प्रयत्न सुरू आहे आणि त्याला आम्ही तीव्र विरोध करतोय। ब्रॉट टू यू बाय पालवी ॲग्रिको। आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। धारावीच्या जमिनीतच वाढलेली, इथले प्रश्न स्वतः अनुभवलेली आणि इथल्या प्रश्नांवर उपाय शोधण्यासाठी स्वतः आता मैदानात उतरलेली अवघे जिचं वय 25 वर्ष आहे ती साम्या कोरडे आता इथे आपल्यासोबत उपस्थित आहे। साम्या कोरडे ही शेकापकडून धारावीतल्या वॉर्ड क्रमांक 187 मधून निवडणूक लढवतीये। पहिल्यांदाच साम्यातून निवडणुकीच्या मैदानात उतरलेली आहे। कधी हे ठरलं होतं की निवडणुकीच्या मैदानात उतरायचं? तुमच्या माध्यमातून सगळ्यांना माझा नमस्कार। आणि माझं शिक्षण धारावीतच माझा जन्म झाला। धारावीतल्या लक्ष्मीबाग चाळीमध्ये, न्यू म्युन्सिपल चाळीमध्ये मी वाढलेली आहे आणि शिक्षण माझं सायन्समध्ये झालं। रुईया कॉलेजमध्ये मी BA पॉलिटिकल सायन्स शिकत असताना, शिक्षण घेत असताना विविध सामाजिक राजकीय चळवळींमध्ये मी पुरोगामी विद्यार्थी संघटनेच्या मार्फत सक्रिय होते आणि तेव्हा मला विविध समाजामध्ये असलेले जे प्रश्न आहेत त्याबद्दल परखडपणे आपण मत मांडणं किती महत्त्वाचं आहे हे लक्षात आलं। त्यानंतर वकिलीचं शिक्षण घेत असताना मी लॉकडाऊन ज्यावेळेस लागला त्यावेळेस धारावीमध्ये काम सुरू केलं। त्या माध्यमातून मी लोकांमध्ये जायला लागले आणि त्यावेळेस लक्षात आलं की ज्यावेळेस वॉर होते किंवा ज्यावेळेस युद्ध होतं आणि रक्त सांडतं तीच फक्त हिंसा नसते, तर लोकांना चांगलं पाणी न मिळणं, चांगली श्वास घेण्यासाठी हवा न मिळणं, सांडपाणी त्यांच्या घरामध्ये शिरणं ही सुद्धा एक प्रकारची हिंसाच आहे आणि त्यासाठी आपल्याला काम करायला लागेल। ही शिकवण मला शेतकरी कामगार पक्षाकडून मिळाली। त्याच पद्धतीने धारावी पुनर्विकासाचा मुद्दा जो सध्याचा अग्रगणी मुद्दा आहे आणि धारावी ही धारावीकरांची कशी न राहता ती एका उद्योगपतीची राहील, सध्या तो कट महायुतीचं सरकार मुंबईमध्ये करतंय आणि ते करत असताना धारावी बचाव आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही धारावी ही इकडच्या काम करणाऱ्या, घाम गाळून घर गमावलेल्या कष्टकऱ्यांची आहे हे आम्ही सांगतो आहोत, लढतो आहोत आणि त्यासाठी इथे मी उतरलेली आहे। ज्या वॉर्डमधून मी निवडणूक लढवते त्या वॉर्डमध्ये धारावीचा कोळीवाडा येतो आणि ही धारावी इकडच्या कोळ्यांची आहे ह्यासाठी आम्ही भांडू। इकडे मी जिथे लढते तिकडच्या कमलानगर, टिळकनगरमधल्या 80% लोकांना ह्या कंपनीने अपात्र केलेलं आहे। त्यांना सगळ्यांना पात्र करून धारावीतच घर मिळालं पाहिजे ही आमची मागणी आहे। जर मी इथून निवडून आले तर नक्कीच इकडच्या जनतेच्या प्रश्नांसाठी मी धावपळ करेन, ही मी स्वतःला केलेली कमिटमेंट आहे आणि हा छोटासा विजय आमच्या शेतकरी कामगार पक्षासाठी आशादायक असेल असं मला वाटतं। साम्या, पण सगळ्या ठिकाणी आता धर्म आणि जातीचं राजकारण सुरू असताना विकासाचा मुद्दा इथे कितपत टिकेल? विकासाचा मुद्दा इथे नक्कीच टिकणार, कारण जातीपातीचं राजकारणाच्या पलीकडे लोकांच्या दैनंदिन आयुष्यामध्ये जे प्रश्न आहेत लोक त्याला प्राधान्यक्रमाने मतदान देतील आणि तोच माझा पण प्राधान्यक्रम आहे। माझ्या प्रचाराच्या मुद्द्यांमध्ये माझा परिसर कसा स्वच्छ, आरोग्यदायी आणि सुखकर राहील, प्रसन्न राहील यासाठी हे माझं आश्वासन आहे दिलेलं इकडच्या जनतेला आणि तो राखण्याचा मी प्रयत्न करीन आणि जातीपातीच्या राजकारणाच्या पलीकडे एकीचं राजकारण हेच माझं राजकारण आहे। इथे अनेक मोठे पक्ष आधीपासून काम करतात, या मोठ्या पक्षांमध्ये तू तुझं अस्तित्व कसं टिकवणार आहे? इथे अनेक मोठे पक्ष आहेत आणि तुमच्या माध्यमातून मला सांगायचं आहे की धारावीमध्ये गेल्या 40 वर्षांच्या अधिक वर्षांपासून एक पक्ष सत्तेमध्ये आहे आणि आज तोच पक्ष इकडच्या कचऱ्याविषयी बोलतो, इकडच्या सांडपाण्याविषयी बोलतो, इकडच्या घाणीविषयी बोलतो। म्हणजे हे बोलताना त्यांना 2 मिनिटं विचार करायला पाहिजे, पण नक्कीच जनता ह्याच्यावरती वोट करताना विचार करेल आणि आमच्या पारड्यात ती जनता मतदान करेल आणि ह्या मोठ्या मोठ्या पक्षांच्या झुंडीमध्ये आम्ही लहान आहोत, पण आम्ही प्रामाणिकपणे लढा देणारे आहोत। त्यामुळे ह्या प्रामाणिकपणाला लोक मतदान करतील। मगाशी तू धारावी पुनर्वसनाचा मुद्दा काढला, म्हणून
धारावी पुनर्वसन हे धारावीकरांसाठी वाटतं की बिल्डरांसाठी वाटतं? धारावीचं पुनर्वसन हे झालंच पाहिजे. धारावी हे आमचं घर आहे, तो कोणता प्रोजेक्ट नाही आहे आणि त्याचा विकास झाला पाहिजे हीच आमची मागणी आहे. इकडचे जे सध्याचे प्रश्न आहेत पाण्याचे, गटर, मीटरचे, हे तेव्हा सुटू शकतात जेव्हा इथे रिडेव्हलपमेंट होईल. पण रिडेव्हलपमेंट ही इकडच्या लोकांची असली पाहिजे, ना की इकडच्या 500 एकरच्या जागेऐवजी इकडची मुंबईतली 1,500 एकरची जमीन अदानीच्या घशात घालण्याचा हा प्रयत्न सुरू आहे आणि त्याला आम्ही तीव्र विरोध करतोय. हा इकडचा पुनर्विकासाचा मुद्दा हा लोकांना विश्वासात घेऊन झाला पाहिजे आणि त्यांना इथे घरं मिळाली पाहिजेत, ही आमची मागणी आहे. निवडून आल्यावर सगळ्यात प्राधान्य तुझा कोणता मुद्द्याला असणार? सध्याचा अग्रगणी असलेला मुद्दा धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा आणि इकडच्या लोकांचं हायजीन, सॅनिटायझेशन, चांगल्या शाळा, चांगली शौचालयं, चांगला परिसर, खेळायला चांगली उद्यानं ह्याला असेल. विद्यार्थी चळवळीपासूनच साम्या इथल्या लोकांसाठी, इथल्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्नांवर सातत्याने काम करते गेल्या काही वर्षांपासून. अशाच मुंबई तकच्या अपडेटसाठी, मुलाखतींसाठी तुम्ही मुंबई तकला जर नवीन असाल तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका. छाया काबिरे, मुंबई तक, धारावी.